नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यासाठीचा राजकीय, मी असं म्हणेल की संधीचा किंवा त्यांच्यासाठीचा थोडा सोपा असा काळ संपलाय. आणि मला वाटलं होतं की काही काळ त्यांच्यासाठी लोक थांबतील, फार त्यांच्याबद्दलच्या त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्षप्रमुख म्हणून त्यांना स्थिरावण्याची संधी देतील. पण एक इंग्रजी शब्द आहे ब्रुटल, आणि राजकारण हे नेहमीच ब्रुटल असतं. आणि अर्थात काय ते फक्त एका बाजूनच होतं असं नाहीये. काही प्रमाणामध्ये जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना असं वाटत असावं की आपल्या संदर्भामध्ये आता पक्ष ज्या वेळेला नेतृत्व बदलतोय त्यावेळेला योग्य तो सन्मान दिला जात. आणि आजचा व्हिडिओ तो नाहीये. आजचा व्हिडिओ हा आहे, त्याचं विश्लेषण हे आहे की सुनेत्रा पवार यांच्यासाठीची चॅलेंजेस किती आहेत बघा. आणि ते चॅलेंजेस हे पक्षाची पुढची दिशा 2029ची ठरवणार आहेत. माझ्या मते राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या अनेक बाबी अशा आहेत की पक्ष, शब्द योग्य वापरतोय मी, दिशाहीन होण्याची अधिक शक्यता आहे. कारण त्यांच्यासमोर त्यांचाच मित्रपक्ष अतिशय प्रबळ आहे. आणि त्या मित्रपक्षानं 2029ला आपली स्वबळाची भाषा काही थांबवलेली नाहीये किंवा ते लपवत पण नाहीत. आणि देश पातळीवरचं त्यांचं राजकारण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ते कधीही आपल्या इतर सहकार्य पक्षांना फारसा, ज्या वेळेला ते त्यांच्याबरोबर येतात तेव्हा वाव देत नाहीत. आता लगेच भाजपची मंडळी म्हणतील की नाही नाही, मग असं नाही आहे, आम्ही बघा त्याची काही उदाहरणं ती सांगतील, पण ती जे काही उदाहरणं देतात ती खूप छोटी छोटी आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत ज्या काही घडामोडी आहेत त्या सजेस्ट करतायत की सुनेत्रा पवार यांच्यासाठीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि ती खूप कठीण असणार आहे. लगेच काही होईल आणि फार मोठे हे होतील, राजकीय उलथापालथी होतील, मला वाटतं ती पण शक्यता मी नाकारत नाही. आणि शेवटी बऱ्याच गोष्टी इगोवर गेलेल्या आहेत. आता हे सगळं विश्लेषण शेवटपर्यंत पाहण्याच्या आधी तुम्ही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की इथं तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारा प्रयोग पाहायला मिळतो. सो सुरुवात आपण करूया. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे ते माहितीच आहे आपल्याला, पण जरा वेगळ्या पद्धतीनं करू. पुणे जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत, बीड जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस जो संकुचित होत गेला अनेक अर्थाने, तो ज्या काही 2-3 जिल्ह्यामध्ये उरला आहे त्यात प्रामुख्यानं पुणे महत्वाचं आहे. पुणे महानगरपालिका महत्वाची आहे. आणि तिथे त्यांना पत्र लिहावं लागलं मुख्यमंत्र्यांना की महानगरपालिका अंतर्गत तुम्ही जे काही निधीचं वाटप करत आहात ते काही बरोबर नाही आहे. तुम्हीच म्हणाला होता सबका साथ सबका विकास. आता खरं म्हणजे भाजपनं सबका साथ सबका विकास हे जे विरोध घेतलं किंवा हे जे स्लोगन क्रिएट केलं ते काही आपल्या मित्रपक्षासाठी नाहीये. ते स्लोगन हे अल्पसंख्याक बांधवासाठी. आणि त्याचा संदर्भ सुनेत्रा पवार यांनी आपल्या ह्या पत्रात दिल्यामुळे मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं. त्यांची अशी अपेक्षा आहे का की भाजप आपल्या मित्रपक्षांना सुद्धा जे सत्ताधारी घटक पक्षातल्या भाजपला मिळतं ते त्यांना मिळवू देईल? अजिबात नाही. आणि हे राजकारण आहे शेवटी. आणि आत्ता जे पत्र त्यांनी लिहिलं त्याच्यात पुणे महानगरपालिकेतल्या निधीचा जरी विषय असला तरी हळूच त्यांनी असं म्हटलं की मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाणं, मित्रपक्षाला योग्य त्या प्रमाणामध्ये निधी देणं वगैरे हे काम करणं भाजपनं अपेक्षित आहे. आणि पत्र लिहिलं आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना. पण ते लिहिलेलं पत्र समजा गुपित असतं तर भाग वेगळा, तो बाहेर आलं माध्यमामध्ये, म्हणजे काय तर त्या पत्राची चर्चा व्हावी अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसची असणारच आहे. म्हणजे एका अर्थाने आम्हाला जर खूप तुम्ही दाबण्याचा राजकीय दृष्ट्या प्रयत्न केला तर आम्ही याला कुठेही शांत बसणार नाहीत वगैरे, असा एक छोटासा का असेना पण मेसेज आहे. आता या प्रत्येक मुद्द्यामध्ये मला श्री अजित पवार यांनी काय केलं असतं असा महाराष्ट्राला मुद्दा सांगायचा. तर अजित पवारांनी असं पत्रबित्र काही लिहिलं नसतं. एक तर ते स्वतः अर्थमंत्री होते, प्रशासनावर त्यांची पूर्ण पकड होती. आणि आपल्या मित्रपक्ष जो की भाजप आहे तो काय करू शकतो याचा त्यांना पूर्ण अंदाज आला होता. आणि त्यामुळं अजित पवारने असं पत्र न लिहिता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जे काही अपेक्षित आहे त्याप्रमाणे प्रसंगी नाराजी वगैरे त्यांनी व्यक्त केली असते. आणि आता पुढच्या सगळ्याच मुद्द्यांचा मी तसाच उहापोह करणार. हा झाला मुख्यमंत्र्याबरोबरचा मुद्दा. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार म्हणाले त्याप्रमाणे तो पक्ष फुटण्याची आणि 22 आमदार भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आता याचं विश्लेषण करण्याच्या आधी
अजित पवारांना स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित व्हावी असं का वाटत होतं? माझा असा अंदाज आहे, कारण त्यांच्याशी खूप सविस्तर बोलल्यानंतर, की अजित पवारांना पक्ष चालवताना किती कठीण बाबी असतात त्याचाही पूर्ण अंदाज आला होता. म्हणजे अगदी पुणे महानगरपालिकेसाठी ते जे नगरसेवक त्यांनी आपल्याकडे घेतले, त्यांना अगदी कोट्यवधी रुपयाचा निधी तुम्ही समजून घ्या. निवडणूक लढण्यासाठी देण्यापासून ते पक्षातल्या छोट्या-मोठ्या कुरबुरी, मग कोणाला मंत्री करायचं, मग मंत्र्यांना ठरवून दिलेली जी काही कामं होती, आर्थिक गोष्टी होत्या, त्याची न पूर्तता होणं वगैरे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवारांना आपलं स्वतःचं लक्ष त्याच्याकडे घालावं लागलं. बरं त्यांच्यासमोर त्यांचा मित्रपक्ष काय करतो आहे, याची पण अजित पवारांना कल्पना होती. मग या कॉन्टेक्स्टमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव होता, तो त्या कारणामुळे आला होता. अजित पवारांना वाटत होतं, की आपण थोडीशी उसंत घ्यावी. आत्ता सुनेत्रा पवार यांच्यासाठी हेच मोठं आव्हान आहे. हे जे रोहित पवार यांनी सांगितलं, की 22 आमदार वगैरे भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढतील, सुनील शेळकेंचा पण त्यांनी उल्लेख केला वगैरे. मी ही शक्यता नाकारत नाही. का नाकारत नाहीये? कारण भारतीय जनता पार्टीला जरी त्यांनी असं ठरवलेलं असलं, की दिवंगत अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं कुणी येत असेल तर आपण घ्यायचा नाही. पण आणि तो नियम त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लावलाय. पण राजकारणामध्ये जर पक्ष स्वतःतल्या अंतर्गत कुरबुरीमुळं, कुरघोडीमुळं फुटला आणि मग त्या फुटलेल्या पक्षाचे नेते जर बाहेर काही संधी शोधत असतील, तर भाजपसारखा पक्ष ती संधी नाकारेल. अजिबात असं होणार नाही आणि म्हणून रोहित पवार जे म्हणाले, ज्याच्यावरती सुनील तटकरे आणि बाकीच्या मंडळींनी अजिबात प्रतिक्रिया दिली नाही, फारसं महत्व नाही वगैरे म्हणाले. पण हे दिसतं आहे, की ज्या पद्धतीचा संघर्ष सुरू आहे आणि अगदी सुरुवातीला पार्थ पवार, नंतर आता मग जय पवार यांचं पक्षामध्ये झालेलं इलेव्हेशन आणि ते होत असताना बहुधा सिनियर मंडळीबरोबर न झालेली चर्चा. या सगळ्यामुळं मी ही शक्यता नाकारत नाही, की राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते, आमदार हे भविष्यामध्ये भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढतील. त्यातल्या काही लोकांचं तर इतकं आक्रमक हिंदुत्व आहे, की प्रश्न पडतो की ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की नाही? सो हे एक मोठं आव्हान आहे, की ह्या लोकांना रोखणार कशा सुनेत्रा पवार? आता इथे अजित पवार असते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. कारण अजित पवारांना माहिती आहे, की आमदारांना काय हवं असतं, कुणाला कशा पद्धतीनं काय रसद लागते. ती अडचण आहे सुनेत्रा पवारांची आणि म्हणून ती कठीण परीक्षा त्यांची इथे सुरू झाली. हा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा आहे तो अर्थातच कुटुंबातला. कुटुंबामध्ये आत्ता रोहित पवार ती जी काही स्पेस निर्माण झाली दिवंगत श्री अजित पवार यांच्या निधनानंतर, ती आपल्याकडे घेण्याचा कसोशीनं प्रयत्न करतात आणि ते बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अगदी छोट्यात छोट्या म्हणजे त्यात लग्न कार्य असतील किंवा कोणाच्या घरी दुर्दैवानं काही दुःखद घटना घडली असेल, तर प्रत्येक ठिकाणी ते जातायत असे माझ्याकडे इनपुट्स आहेत. जर अजित पवार हयात असते, यातलं काहीही झालं नसतं, कुणी करण्याचा प्रयत्नही केला नसता. त्यामुळं आत्ता त्यांच्यासमोर सुनेत्रा पवार यांच्यासमोरचा या 2 मुद्द्या एवढा सगळ्यात मोठ्या परीक्षेचा भाग आहे, तो हा आहे, की जय आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवाला त्यांनी जरी पार्थ आणि जयला जरी ही जबाबदारी वाटून दिली असली, तरी पार्थ आणि जय यांना राजकीय पूर्णपणे अनुभव येणं, कारण आता सेकंड टर्मचे आमदार आहेत रोहित पवार. तर त्यांना अशा पद्धतीनं विधिमंडळाचा अनुभव असणं किंवा शरद पवारांसारख्या नेत्याचा पाठिंबा असल्यामुळं रोहित पवारांना ते आजोबा आहेत तो तर भाग आहे. त्यानंतर त्यांचा असलेला ॲक्सेप्टन्स हे मोठं आव्हान असणार आणि म्हणून त्या आव्हानाला त्या कसं सामोरे जातात हाही प्रश्न आहे. ही तिसरी त्यांची कठीण परीक्षा आहे. आणि आता ह्या सगळ्यात मला जो आत्ता परीक्षेचा भाग दिसतोय ते म्हणजे मुळातच पक्ष ह्या वेगवेगळ्या नकारात्मक बातम्यामुळं चर्चेत जो आहे, ती चर्चा थांबवण्याचं सगळ्यात पहिलं आव्हान त्यांच्या समोर आहे. कारण ही चर्चा ही काही पक्षवाढीला थोडीच मदत करणारी आहे. आणि म्हणून मी म्हटलं, की या सगळ्या ठिकाणी जर अजित पवार असते तर यातला कुठलाही मुद्दा उपस्थित झाला नसता. सुनेत्रा पवार यांच्यासाठी खूप छोट्या-छोट्या मुद्द्यापासनं ते व्यापक पातळीवरच्या अनेक मुद्द्याबरोबर त्यांना संघर्ष करावा लागेल आणि त्यांच्यासाठी खरा कठीण प्रसंग माझ्या मते हा सुरू झालेला आहे. दुर्दैवाने अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर खूप कमी काळात त्यांना ह्या सगळ्या आव्हानाला सामोरे जावं लागतंय आणि मी मी जे वाक्य सांगतो ते नीट लक्षात ठेवा, की हे ही परीक्षा सुरू असताना त्यांच्याकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद याला काहीही किंमत असणार नाही. मी काय म्हणतो हे लवकरच लक्षात येईल.
थांबूया आपण. थँक्यू सो मच.